ताट का फेकलत? अन्नाचा अपमान केलाय तुम्ही. सॉरी म्हणा. मी का तुला सॉरी म्हणू? मला नाही, अन्नाला सॉरी म्हणा. सॉरी. माझा श्रेयस जेवला असेल का? श्रेयस भाऊजी, नाही जेवायचंय मला. नाही जेवणार आहे मी, कारण तुम्ही सगळे माझ्यापासून काय ना काहीतरी लपवत राहता. मी विचारलं की मला काही पण खोटं सांगता. तुम्हाला वाटतं मला काहीच समजत नाही, पण मला सगळं समजतंय. अहो भाऊजी, तुम्ही असं काय करताय? ते असं. मग आधी मला सांग, माझ्या आराध्याला का म्हणून पकडून घेऊन गेले ते पोलीस? माझी आराध्या परत आली तरच मी जेवेन, नाही तर मी नाही जेवणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या समोरच तिला पकडून घेऊन गेले, पण कोणीच अडवलं पण नाही. सगळे दुष्ट आहेत. तुम्ही दुष्ट आहात सगळे. भाऊजी, तुम्ही प्लीज शांत व्हा ना. तुम्ही आधी जेवून घ्या बरं. मला नाही जेवायचं, मी नाही जेवणार. माझी आराध्या परत तर येईल ना? खरं सांगू, आराध्या ताई आहे ना, मम्मांना शोधायला गेलीये. ती ना पोलिसांच्या मदतीने मम्मांना शोधणार आहे, आणि मग त्या दोघी लवकरच परत येतील. तू खरं तर सांगतेस ना श्रावणी? हो भाऊजी, खरं सांगतेय. मग आता मला थोडं बरं वाटतंय. सॉरी, ते जेवण मी सगळं असं उडवून टाकलं. सॉरी जेवण. हरकत नाही भाऊजी. मग आता मी हेच जेवण जेवीन. नाही 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 नाही, मी तुमच्यासाठी दुसरं जेवण आणते ना. ठीक आहे? ठीक आहे. पण मग तुम्ही नक्की जेवणार ना? सॉरी. आणते हा मी. काय ग? पोलिसांशी वाद घालतेस? पोलिसांना उलट बोलतेस? गप्प बसायचं. साहेब, बरं झालं तुम्ही चालात. मला तुमच्याशी बोलायचंय. सकाळपासून मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मला कोणी तुमच्याशी बोलूही देत नाहीये. यशोधरा सरनाईकांवर हल्ला झालाय हे खरंय, आणि तो कोणी केलाय हे पण मी तुम्हाला सांगू शकते, पण कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीये. पण काय लावलंस? पटपट बोल. ज्या गुन्ह्यासाठी तुम्ही मला इथे चौकशी करायला आणलंय ना, तो गुन्हा घडलाच नाहीये. मॅडम, तुम्ही?
मॅडम तुम्ही भेटू शकता, पण थोडं लवकर. ठीक आहे. तारा सावध हो, ही बाई काहीतरी मोठं जाळ टाकायला आलीये. काय ग, गजाआड आहेस तरी पण एवढा चढेलपणा? जेलमधलं जेवण फारच चमचमीत लागलेलं दिसतंय. एवढं मनापासून जेवती असते कधी न मिळाल्यासारखं. अगं पुरे ग, हे शेवटचं जेवण नाहीये. खुनासाठी तुला फाशी जरी झाली तरी जेवायला देणार आहेत तुला शेवटचं. उपाशी नाही जाणार तू वर. हेवा वाटतोय काय तुम्हाला माझा? घाबरू नका, लवकरच मी बाहेर येणार आहे. पण तुम्ही इथं माझ्या जागेवर. एक काम करा, हे घ्या, जाऊ घ्या. अहो घ्या की, सवय करून घ्या इथल्या जेवणाची. या हे काय बडबडते ही? आणि एवढी आरामात कशी? मला वाटलं होतं रडत बसली असेल. बोला, एवढं काय असं बोलायचंय ज्यासाठी तुम्ही खास इथं जेलमध्ये मला भेटायला आलात? की माझ्याशिवाय घरी तिकडे करमत नाही? तुला असं वाटत नाही की तू फार उडतेस? हा माज आहे ना, एका दिवसात उतरेल. 4 फटके खाशील तेव्हा अक्कल येईल टाळ्यावर. मग येईल माझी आठवण. असं काही होणार नाही आत्या. बोला ना, तुम्ही कशासाठी आलात ते बोला पटकन. चला बैस बैस ग, बैस. काय तारा, तुझा नसला तरी श्रेयसचा विचार मला करायलाच हवा ना. त्याच्या हितासाठी मी तुझ्याकडे एक ऑफर घेऊन आली आहे. आणि ही ऑफर तुझ्या हिताची पण आहे. काय, मला तुझ्यावर जरा दया आली. ही ऑफर जर तू स्वीकारलीस तर मी तुला इथून सोडवेन. ऑफर? काय डाव टाकते ही बाई? काळजीपूर्वक ऐकायला पाहिजे. एवढा विचार कसला करतेस तारा? तुझ्याकडून फक्त एकच गोष्ट हवी आहे मला. तू श्रेयसच्या आयुष्यातून कायमचं निघून जाणं.
म्हणजे मला कबूल आहे, तू श्रेयससाठी खूप काही केलेस, पण तू तारा आहेस, आराध्य नाहीस. आणि श्रेयसला आराध्य हवी आहे. मग काय आता तुम्ही तिला स्वर्गातनं परत बोलवणार आहात? जास्त आगाऊपणे बोलू नकोस. बोलवणार नाही, आता घालवणार आहे. आराध्य या जगात नाही हे मी श्रेयसला हळूहळू समजवणार आहे. त्याला मी आता बरा करणार आहे. तुझा आणि श्रेयसचा संबंध मी आता कायमचा संपवणार आहे. कारण तू श्रेयसच्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास. तू नेहमीच त्याला आपल्या कह्यात ठेवलंस. त्यामुळे तो कधीच स्वतंत्र होणार नाही. त्यासाठी तू श्रेयसच्या आयुष्यातून निघून जाणं हेच योग्य आहे. त्यात श्रेयसचंही भलं आहे आणि तुझंही भलं आहे. तू जर मला वचन दिलंस की तू श्रेयस समोर परत कधी येणार नाहीस, तर मी पोलिसांना तुला सोडायला सांगेन. हे घे पेपर्स आणि सही कर आणि आमच्या आयुष्यातून कायमची निघून जा. हे शब्द अवघड आहेत, तरी एवढा अर्थ कळतोय मला की यात असं लिहिलंय की ताराचा यापुढं श्रेयसशी काही संबंध नाही. तारा आपणहून त्याच्या आयुष्यातून निघून चाललेली आहे आणि त्याच्याबरोबर बायको म्हणून तिच्या नावावर असलेल्या सर्व शेअर्सवरचा आणि प्रॉपर्टीवरचा हक्क ती सोडतीये. श्रेयसच्या वतीनं कुठलाही निर्णय घेण्याचा हक्क ती राजी खुशीनं सोडते. अगं कशाला डोकं फोडतेस? काही कळतंय का तुला? इंग्रजीमधून आहे ते. सह्या कर आणि मोकळी हो. सगळं तुझ्याच भल्याचं आहे. तुला हवं तर एखादं घर घेऊन देते. कोल्हापूरला आमची फॅक्टरी आहे, तिथे नोकरीही लावून देते. तुझं आयुष्य ना कसं सेट करून देते. मग चांगला मुलगा बघ, लग्न कर, संसार कर, पण त्याआधी पेपर्सवर सह्या कर. कशाला आमच्या मोठ्या माणसांच्या नादाला लागतेस नाही का? 10वी पर्यंत शिकले हाय मी, अंगठे बहादर नाही. हळूहळू वाचलं ना की हे पण कळेल. या पेपरनुसार श्रेयसच्या अशा मनस्थितीमध्ये आता त्याची बायको म्हणून सगळे अधिकार माझ्या हातात आहेत आणि तेच ह्या शकुंतला आत्या
माझ्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करतात, पण हे मी होऊ देणार नाही. तुमचा गेम कळलाय मला शकुंतला आत्या. यशोधरा मॅडमांच्या अपरोक्ष श्रेयस आणि बिझनेस सगळंच हडप करायचंय. आणि ही तारा तुमच्या मार्गातला एकमेव अडथळा आहे. हसायला काय झालं? हसू नको तर काय करू आत्या, तुम्हाला इथं सगळं हडप करायचंय. श्रेयसची काळजी वगैरे काय नाहीये तुम्हाला. इथं फक्त मला बाजूला सारून सरनाईकांचा बिझनेस कसा हडप करता येईल एवढंच दिसतंय तुम्हाला. मला काय हवंय आणि काय नकोय याचा विचार करायची तुला गरज नाहीये. तू तुझ्या परिस्थितीचा विचार कर. तुला आयुष्यभरासाठी जेलमध्ये सडवणं माझ्यासाठी फार कठीण नाहीये. घरातल्या सगळ्यांना मी तुझ्या विरोधात उभं केलंय. मला एक सांग, सरनाईकांच्या घरातलं कोणीतरी आलंय का ग तुला इथं भेटायला? अरविंद, आजी, श्रेयस, यावरूनच तू आता समजून जा की श्रेयसचा आणि सरनाईकांच्या कुटुंबाचा भल्याचा विचार करायची तुला गरज नाहीये. त्यासाठी मी समर्थ आहे. तू फक्त या पेपर्सवर सह्या कर आणि चालती हो. धमकावू नका मला. गरज तुम्हाला आहे, मला नाही. किती लपवलत ना तुम्ही, तरी जर आज मी याच्यावर सही केली नाही ना तर तुमचं भविष्य काय असणार आहे हे तुमच्या चेहऱ्यावर उघड उघड दिसतंय. काय म्हणायचंय का तुला? मला हे म्हणायचंय की बघा ना, म्हणजे यशोधरा मॅडमांच्या दूरदृष्टीला ना मानलं पाहिजे. मरण डोळ्यासमोर असताना पण त्यांनी या गोष्टीची काळजी घेतली की त्यांचा श्रेयस आणि त्यांची कंपनी तुमच्या घशात जाणार नाही. आता त्या कोमातून बाहेर आल्यावर तुमचं काय करतील ना याचा विचार तर मी पण करू शकत नाही. काय काय बोलतेस तू? डोक्यावर परिणाम झाले का तुझ्या? यशोधराचा मृत्यू आपण आपल्या दोघींनी डोळ्यांनी पाहिलेला आहे. ती या जगात नाही. हा म्हणजे घरातले लोक कितीही आशा बाळगू देत ती परत यावी म्हणून, पण मेलेला माणूस कधीही परत येत नाही. तू भ्रमात आहेस का? भ्रमात तर तुम्ही आहात आत्याबाई. यशोधरा सरनाईक काही सामान्य व्यक्ती नाही. तुम्हाला पुरून उरल्या आहेत त्या. त्या कशा वाचल्या, त्यांना कुणी वाचवलं मला माहिती नाही, पण त्यांना मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्हाला काय वाटलं
मी एवढी निवांत काय? कारण यशोधरा सरनाईक जिवंत आहे.